friends, welcome back to our online class. How are you? I hope you all are fine. Our today's lesson is look before you leap. Look before you leap. म्हणजे leap means उडी, जंप वगैरे. तर उडी मारायच्या आधी विचार करा किंवा बघा, कुठेही डायरेक्ट उडी घेऊ नका, असं या लेसनचं नाव आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे हा लेसन. Now I am reading and pay attention to all of you here. Long ago there lived two little frogs in a pretty little pond. खूप वर्षाच्या आधी दोन छोटे बेडूक एका छान छोट्याशा डबक्यामध्ये तलावामध्ये राहत होते. सुंदर असा तलाव होता. तिथे ते दोघेही जण राहत होते, आनंदात राहत होते. कलरफुल वॉटर लिलीज ग्रीव इन द पॉन्ड. आणि त्या पॉन्ड मध्ये छान कलरफुल अशा वॉटर लिलीज होत्या. Fishes darted about and tiny insects buzzed around. The pond was full of life. तिथे छान फिशेस होत्या, इकडे तिकडे त्या फिरत होत्या. and about and tiny insects buzzed around. आणि छोटे छोटे इन्सेक्ट्स पण तिथे होते, ते इकडून तिकडे छान फिरायचे. The pond was full of life. आणि त्या पॉन्ड मध्ये खूप सारे सूक्ष्म जीव, सूक्ष्म प्राणी असे राहत होते. बेडूक वगैरे असे फिश वगैरे आनंदाने मिळून मिसळून राहत होते. The two frogs were very close friends. They had plenty to eat in the pond. हे जे दोन फ्रॉग्स होते ते खूप छान फ्रेंड होते, एकदम क्लोज फ्रेंड होते. आणि त्यांना त्या दोन फ्रॉग्सला त्या तलावामध्ये खायला खूप सारं होतं. All the day long they played about jumping from lily pad to lily pad and diving headlong in the pond. They were the happiest little frogs in the world. संपूर्ण दिवसभर ते काय करत राहायचे, एका लिली पॅडवरून दुसऱ्या लिली पॅडवर छान उड्या मारत राहायचे. म्हणजे त्याच्या पानांवरून उड्या मारत राहायचे, इकडून तिकडे डुबक्या मारत राहायचे, मज्जा करत राहायचे. एकंदरीत जगातील ते सर्वात हॅपीएस्ट असे फ्रॉग्स होते, म्हणजे खुश राहणारे ते बेडकं होते. द फ्रॉग्स वर लव्ड रेनी सीझन बट द रेनी सीझन डज नॉट लास्ट फॉर एव्हर. फ्रॉग्सला रेनी सीझन खूप आवडायचं, पण आपल्याला माहित आहे रेनी सीझन काही फॉर एव्हर म्हणजे नेहमीसाठी असते का? नसते. द रेन स्टॉप्ड अँड द वेदर बिकेम हॉट. स्टील देअर वॉज अ लॉट ऑफ वॉटर अँड लाईफ इन द पॉन्ड. पहा, मग काय झालं, पाऊस थांबला आणि वातावरण गरम व्हायला लागलं. पण वातावरण जरी गरम व्हायला लागलं असेल तरी पण तिथे अजूनही पाणी होतं, त्या तलावामध्ये पाणी अजूनही होतं. देअर वॉज नथिंग टू वरी अबाउट. In winter, the frogs' friends found cozy little places at the edge of the pond. They spent most of their time sleeping and resting. पाणी जरी कमी झालं असलं पण त्यांना अजून काही काळजी करायची गरज नव्हती, कारण की विंटर लागला होता. आणि विंटर मध्ये त्या बेडकांना छान कॉझी लिटिल प्लेसेस अशा मिळाल्या होत्या ऍट द एज ऑफ द पॉन्ड. पॉन्डच्या साईडला, एज मीन्स त्या पॉन्डच्या साईडला त्यांना मस्त उबदार अशा जागा मिळाल्या होत्या. आणि तिथे ते बेडकं काय करून राहिले होते, मस्त जास्तीत जास्त आपला टाइम स्लीपिंग आणि रेस्टिंग मध्ये घालून राहिले होते. सून इट वॉज समर. मग लवकरच समर आला. नाव द डेज बिकेम व्हेरी हॉट. आता दिवस तर चांगलेच गरम व्हायला लागले, तापायला लागले. विथ द हॉट सन ब्लेसिंग इन द स्काय द पॉन्ड बिगॅन टू ड्राय. आकाशामध्ये जसा जसा सूर्य तापत होता तसं काय होऊन राहिलं होतं, त्या पॉन्ड मधलं पाणी जे आहे ते कमी कमी व्हायला लागलं होतं आणि पॉन्ड कोरडं व्हायला सुरुवात झाली. Without water, the lilies dried up. There were very few insects to be found. The frog friends were worried. पाण्याशिवाय, पाणी नसल्यामुळे जे लिलीज होते, लिलीचे जे झाडं होते ते काय झाले, पूर्ण सुकून गेले, वाळून गेले. आणि हे जे इन्सेक्ट्स होते, काही इन्सेक्ट्स तिथून काय होते, तिथून उडून गेले, तर काही इन्सेक्ट्स तिथेच थांबले. द फ्रॉग्स फ्रेंड्स वर वरीड. आणि हे जे दोन फ्रॉग्स फ्रेंड्स होते ते त्यांना काळजी पडली, ते काळजीत पडले. Do you think the whole pond will dry up? Looks like it, said the other. दुसरा एक बेडूक दुसऱ्या बेडकाला म्हणाला की तुला काय वाटते, हे पूर्ण पॉन्ड काय होऊन जाईल, पूर्ण ड्राय होऊन जाईल असं वाटते का तुला? बघ, ही जागा झाली तसंच हे ड्राय होईल का, कोरडं होऊन जाईल का? What shall we do then? How shall we live? मग हे जर पूर्ण ड्राय झालं तर आपण काय करायचं, आपण कसं राहायचं? We must search a place where there is plenty of water and food for us. आपण नक्कीच एक अशी जागा शोधायला पाहिजे की जिथे आपल्याला खायला पण खूप सारं असेल आणि प्यायला म्हणजे खेळायला पाणी पण भरपूर असेल, अशी जागा आपण शोधायला पाहिजे. यू आर राईट. इट इज हार्ड वर्क ट्रॅव्हलिंग इन धिस हॉट सन बट देअर इज नो अदर वे. कम लेट अस स्टार्ट. द सूनर द बेटर. मग दुसरा बेडूक म्हणाला की हो, तुझं बरोबर आहे. आपल्यासाठी नवीन जागा शोधणं हे हार्डवर्क आहे,
एवढ्या हॉट सन मध्ये चालत चालत जाणं ही काही आपल्यासाठी साधी गोष्ट नाही. पण आता आपल्याला दुसरा मार्ग नाही. चल ये आपण आता काय करू, सुरुवात करूया. लवकर केलं ते कधीही चांगलं, असं त्या दुसऱ्या बेडकाने पहिल्या बेडकाला म्हटलं. इफ वी ट्रॅव्हल टुगेदर द सर्च विल बी इझियर. जर आपण एकत्र प्रवास केला ना दोघांनी, म्हणजे आपण जर एकत्र पाण्याची जागा शोधायला निघालो तर काय होईल, आपल्याला ते सोपी जाईल, असं ते म्हणाले. So the frogs left drying pond and began to look for a watery place. मग त्या फ्रॉक्सनी काय केलं, दोन फ्रॉक्सनी ते जे कोरडं होत आलेलं पॉन्ड होतं, तो तलाव होता, तो सोडला आणि एखादी छानशी वॉटरी प्लेस शोधायला ते निघाले, जिथे भरपूर सारं पाणी असेल तशी जागा ते शोधायला निघाले. They hopped and became very tired. त्यांनी खूप खूप उड्या मारत मारत गेले आणि उड्या मारल्याने ते काय झाले, खूप थकून गेले. Just then one of them saw a well in the distance. तेवढ्यातच त्यापैकी एकाला थोडीशी एक विहीर दिसली थोड्याशा अंतरावर. They rushed to the well. मग ते त्या विहिरीपर्यंत पोहोचले, तिथे गेले. The well was built in stone and had a high circular wall. आणि ती जी वेल होती, विहीर जी होती, ती कशाने बांधलेली होती, दगडाने बांधलेली होती, पूर्ण सर्क्युलर होती, गोल होती. जनरली विहिरी कशा असतात, गोल असतात, तशीच ती विहीर होती आणि मोठी उंच विहीर होती. द फ्रॉक्स हॉप्ड ऑन टू द वॉल अँड पिप्ड इनसाइड. मग ते फ्रॉक्स कुठे गेले, त्या विहिरीच्या भिंतीवर चढले आणि त्यांनी असं आतमध्ये डोकावून बघितलं. द वेल वॉज क्वाइट डीप बट देअर वॉज अ लॉट ऑफ वॉटर स्टील लेफ्ट ऍट द बॉटम ऑफ द वेल. द फ्रेंड्स बिगॅन टू जम्प फॉर जॉय. ती जी विहीर होती ती थोडीशी डीप होती, म्हणजे थोडी खोल होती, पण त्याच्यामध्ये पाणी भरपूर होतं, म्हणजे खूप सारं पाणी होतं. आणि ते भरपूर सारं पाणी पाहून हे जे बेडका आहेत दोन, ते आनंदाने छान मस्त उड्या मारायला लागले. वी आर सो फॉर्च्युनेट, थँक गॉड दॅट वी फाउंड दिस वेल. ते म्हणाले की बापरे, आपण किती भाग्यवान आहोत, आपण तर देवाचे आभारच मानले पाहिजे की आपल्याला एवढी चांगली विहीर मिळाली. अवर प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. अवर सर्च हॅज एंडेड. We have found a new home. Let's jump in together. 1, 2, start. म्हणायच्या आधी थांबले. मग त्यांनी म्हटलं की आपला प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला आहे, आपल्याला विहीर मिळाली, आपला सर्च संपला, म्हणजे आपला शोध संपला, आपल्याला छान नवीन असं एक घर मिळालं. लेट्स जम्प इन टुगेदर. चला आता आपण दोघेही जण काय करू, दोघेही जण मिळून उडी टाकू. त्यांनी लहान मुलं म्हणतात ना 1, 2, 3 स्टार्ट, तसंच त्यांनी फक्त 1, 2 असं म्हटलं आणि ते थांबून गेले. बघा का बरं थांबले. वेट फ्रेंड, धिस वेल इज सो डीप अँड देअर इज वॉटर लेफ्ट ओनली ऍट द बॉटम. मग एक बेडूक दुसऱ्या बेडकाला म्हणाला की थांब मित्रा, थांब, बघ विहीर किती खोल आहे आणि पाणी जे आहे ना, पाणी ते फक्त विहिरीच्या तळाशी राहिलेलं आहे. बट वी कॅन शुअरली डाइव्ह इन, हाउएव्हर डीप द वेल मे बी. डायव्हिंग इज अवर स्पेशालिटी. व्हाय डू यू हेजिटेट. आपण दुसरा बेडूक म्हणाला, पाणी जरी कमी असलं ना तरी पण आपण त्याच्यामध्ये आरामाने डुबून जाऊ, कारण की डुबणे ही तर आपली स्पेशालिटी आहे, आपली विशेषता आहे. आणि तू का बरं असं हेजिटेट होत आहे, म्हणजे संकोच का बरं करत आहे, का बरं असं काकू करून राहिला, तुला भीती का बरं वाटत आहे. इट हॅज अपिअर्ड टू मी दॅट धिस वेल इज ऑल्सो ड्राईंग अप. इफ इट इज ड्राईड अप कम्प्लिटली वी विल हॅव टू लिव्ह धिस वेल टू. पण मला असं वाटत आहे मला असं वाटून राहिलं, मला असं दिसत आहे की ही विहीर सुद्धा लवकरच काय होऊन जाईल, कोरडी होऊन जाईल. आणि ही विहीर जर कम्प्लिटली कोरडी झाली, टोटली कोरडी झाली, तर आपल्याला मग इथून वर येणं किती मुश्किल आहे, म्हणजे किती कठीण काम आहे ते. आय अग्री, बट व्हाय डू यू हेजिटेट नाऊ. हो मला मान्य आहे, पण तू आता का बरं संकोच करत आहे, आता का बरं तुला भीती वाटत आहे. इट्स बिकॉज आय सी अ प्रॉब्लेम. कारण की मला एक प्रॉब्लेम दिसत आहे, असं दुसऱ्या बेडकाने म्हटलं. वी कॅन इझिली डाइव्ह इन टू द वेल, बट व्हॉट इफ द वेल ड्राईज अप. आपण इझिली त्या विहिरीमध्ये उडी तर टाकू शकू, पण समजा विहीर जर टोटली ड्राय झाली, टोटली कोरडी झाली, तर मग कॅन वी जम्प सो हाय दॅट वी रीच द टॉप ऑफ धिस वेल. आपण एवढ्या दूरपर्यंत उडी मारू शकू का. कारण वरून खाली उडी मारणे एकदम सोपी असते, पण खालून वर उडी घेणे, खालून वर उडी घेऊन येणे हे एकदम कठीण काम असते. हे दुसऱ्या बेडकाला समजलं. आपण एवढ्या भिंतीवरून उडी मारून येऊ शकणार नाही. शॅल वी बी एबल टू लिव्ह द वेल लाईक वी लेफ्ट द पॉन्ड. म्हणजे ज्या पद्धतीने आपण पॉन्ड सोडला, तो तलाव सोडला, त्या पद्धतीने आपण विहीर सोडू शकू का. नाही, आपण विहीर सोडू शकणार नाही. यू आर राईट फ्रेंड, सेड द अदर फ्रॉग. आय हॅड नॉट थॉट ऑफ धिस. तो दुसरा बेडूक म्हणाला पहिल्या बेडकाला की हो मित्रा, तुझं तर एकदम बरोबर आहे, मी तर याचा विचारच केला नव्हता. इट्स गुड दॅट यू कुड
फोर्सी दिस प्रॉब्लेम. खरंच बरं झालं की तू अगोदरच ही समस्या तुझ्या लक्षात आली, हा प्रॉब्लेम तुझ्या लक्षात आला. लेट्स नाउ लिव्ह इनसाइड. लेट्स कंटिन्यू विथ अवर सर्च. चल आता जर बाजूला आपण उडी घेऊया आणि आपला सर्च, आपला जो शोध आहे नवीन जागेचा, तो आपण चालूच ठेवूया. अँड सो द टू लिटिल फ्रॉग्स हॉप ऑन टू द लूक फॉर अ सेफ शेल्टर. आणि शेवटी हे जे दोन छोटे छोटे बेडका आहेत ते सुरक्षित असं शेल्टर, एखादं घर शोधण्यासाठी पुन्हा निघाले. हाऊ वेल इट इज सेड, लुक बिफोर यू लिव्ह. आणि ते म्हणतात ना, म्हणजे किती अगदी बरोबर आहे ते, की लुक बिफोर यू लिव्ह. उडी घ्यायच्या आधी, जंप घ्यायच्या आधी किंवा झेप घ्यायच्या आधी थोडा विचार करा. हे जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे. त्या बेडकांनी जर तिथे झेप घेतली असती, उडी घेतली असती आणि विहीर जर एकदम कोरडी झाली असती, कारण उन्हाळा म्हटला की नद्या कोरड्या होतात, तलाव कोरडे होतात, विहिरी सुद्धा कोरड्या होतात, तर त्यांना मग बाहेर येणं कसं झालं असतं, कठीण झालं असतं. अवर लेसन इज कम्प्लीटेड हिअर. आय होप यू ऑल अंडरस्टूड दिस लेसन. थँक यू.